सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर अखेर आता पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। तर तुम्हाला लाईव्ह प्रूफ आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्याचप्रमाणे पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही ते कशा पद्धतीने पाहायचं आहे। जमा झालेला असेल तर ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे ते सुद्धा अगदी तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता। तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। व तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नसेल तर हे काम करा, तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम इथं जमा होईल। सर्वप्रथम तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे। आता आपण क्रोम ब्राउझर इथं ओपन केलेलं आहे। तर इथं तुम्हाला टाकायचं आहे पीक विमा, सर्चवरती जे आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याचप्रमाणे PMFBY प्रधानमंत्री फसल विमा योजना पहिल्याच लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आता ज्यांनी कोणी पीक विमा 2025चा खरीप पीक विमा भरलेला असेल तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर हे 3 गोष्टी तुम्हाला करणे आवश्यक आहे जेणेकरून पीक विमा तुमच्या खात्यात जमा होईल, अन्यथा तुम्हाला पीक विमा इथे मिळणार नाही। सर्वप्रथम तुम्हाला 3 डॉटवरती इथे क्लिक करायचं आहे। खाली यायचं आहे डेस्कटॉप साईट, मोबाईलवरून आपण चेक करत आहोत त्यामुळे आपण डेस्कटॉप साईटतून करून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे इथं खाली यायचं आहे। तर इथं आल्यानंतर तुम्ही विविध योजनेचा लाभ तुम्ही यामधून घेऊ शकता। त्यानंतर इथं फार्मर ॲप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ॲपची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तरी फार्मर ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही तर त्यांनी इथून तक्रार करायची आहे जेणेकरून पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल। अधिक माहितीसाठी इथं व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आहे, तर तुम्हाला व्हॉट्सअप यावरती हाय पाठवायचं आहे। तर सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला पीक विम्यासंदर्भात इथे येऊन जाईल। तर इथं आता आपल्याला शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आता अशा प्रकारचं दाखवेल, शेतकरी करिता लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं आपण या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे। क्लिक केल्यानंतर आता जी काही शेतकऱ्याने पीक विमा फॉर्म भरताना जी काही मोबाईल नंबर दिलेला असेल तर ते मोबाईल नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे। कॅप्चा येईल, कॅप्चा तुम्ही इथून रिफ्रेशसुद्धा करू शकता। तर कॅप्चा टाकल्यानंतर रिक्वेस्ट फॉर OTP वरती क्लिक करायचं आहे। तर इथं आता आपण मोबाईल नंबर टाकू, जी की पीक विमा फॉर्म भरता वेळेस टाकलेला होता तोच कॅप्चा टाकायचा आहे। रिक्वेस्ट फॉर OTP वरती मी क्लिक करणार आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही मोबाईल नंबर आता टाकलेला आहे तर त्यावरती एक OTP आलेला असेल, तर OTP आपल्याला आलेला आहे। तर इथून OTP आपण कॉपी केलेला आहे। तर मी इथं OTP एंटर केलेला आहे। OTP एंटर केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल, जर OTP आलेला नाही तर तुम्ही इथून रिसेंट OTPसुद्धा करू शकता। सबमिटवरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं दाखवेल, जे की तुम्हाला इथं इयर दाखवेल। तर यामध्ये तुम्हाला 2018, 19, 20, 21, 22, 23, 24चा पीक विमा चेक करायचा असेल तर तुम्ही इथून चेक करू शकता। तर इथं मी जसं खरीप सिलेक्ट करेल, खरीप सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला थोडं ड्रॅग करायचं आहे, तर इथं खाली यायचं आहे। तर यांच्या खात्यामध्ये जे काही पैसे इथं जमा झालेले आहे, टोटल क्लेम पेड 11,528.26 पैसे जी की यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। तर इथं कोणता जमा झालेला आहे, तर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं खरीप आहे। जसं मी इथं रब्बी सिलेक्ट करेल तर रब्बीचं इथं दाखवत नाही, म्हणजे यांनी रब्बीचा पीक विमा भरलेला नाही त्यामुळे इथे दाखवत नाही आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही इथून चेक करून घ्या। त्यानंतर तुम्ही जो काही आता रब्बी जर फॉर एक्झाम्पल रब्बी जर सिलेक्ट केलेला असेल तर इथं तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर इथं तुम्हाला अप्रूव्हल झाला की नाही ते चेक करून घ्या। अप्रूव्हल होणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून ज्यांची फॉर्म इथं अप्रूव्हल झालेले नाही तर अशांना पीक विमा इथं मिळणार नाही। त्याचप्रमाणे आता तुम्हाला फार्मर ID कार्ड काढणे आवश्यक झालेले आहे। फार्मर ID कार्ड, ई-पीक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स हे 3 गोष्टी जर तुम्ही केल्या तरच तुम्हाला इथं पीक विम्याची रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केल्या जाईल, अन्यथा तुम्हाला पीक विम्याचा 1 रुपया इथं मिळणार नाही। तर टोटल क्लेम पेड यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही चेक करू शकता कोणत्या तारखेला व कोणत्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम तुमची जमा झालेली आहे। त्यानंतर जर तुम्हाला पीक विमा मिळालाच नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यानंतर इथून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत खरीप व रब्बी पीक विमा जमा झाला आहे की नाही ते सुद्धा चेक करता येणार आहे। तर त्यासाठी आपण इथं खरीपच्या जागी इथं रब्बी सिलेक्ट करू। त्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करणार आहे। स्टेट सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये आता जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अकोल्यामध्ये वाटप टोटल क्लेम पेड इथं झालेले आहे। टोटल फार्मर बेनिफिट 1044 जणांना मिळालेलं आहे। तर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं 00 कोणत्याच जिल्ह्यात जमा झाले नाही। त्याचप्रमाणे इथं भंडाऱ्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, गोंदिया, हिंगोली, लातूरमध्ये, नागपूरमध्ये, त्यानंतर इथं परभणी, पुण्यामध्ये, वर्धामध्ये,
जे की 32 जिल्ह्यांमधील याच जिल्ह्यात जमा झालेले आहे. तर त्यामध्ये यवतमाळमध्ये झालेला नाही, वाशिममध्ये झालेला नाही, सोलापूरमध्ये झालेला नाही, सिंधुदुर्गमध्ये नाही, सातारामध्ये नाही, सांगलीमध्ये नाही, रत्नागिरीमध्ये नाही, रायगडमध्ये नाही, त्यानंतर इथं नाशिकमध्ये नाही, नंदुरबारमध्ये नाही, नांदेडमध्ये नाही, त्यानंतर इथं कोल्हापूरमध्ये नाही, जालना नाही, जळगाव नाही, त्यानंतर इथं गडचिरोली नाही, धुळे नाही, चंद्रपूर नाही, बुलढाणा नाही, त्यानंतर इथं बीड नाही, अमरावती नाही आणि अहमदनगर नाही. या व्यतिरिक्त सर्वच जिल्ह्यात इथं रब्बीचा पीक विमा इथं जमा झालेला आहे. त्यानंतर इथं थोडं बॅक आल्याच्यानंतर जसं मी इथं खरीप सिलेक्ट कराल, खरीप सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे टोटल क्लेम पेड इथं तुम्हाला पाहायचं आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये. आपलं सर्वप्रथम स्टेट सिलेक्ट करून घेऊ आपण. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे सर्वच जिल्ह्यात इथं जमा झालेला, फक्त गोंदियामध्ये इथं झालेला नाही. बाकी सर्व इथं दाखवल्याप्रमाणे सांगलीमध्ये, रत्नागिरीमध्ये नाही झाला, सिंधुदुर्गमध्ये नाही, ठाणेमध्ये नाही. बाकीचे 3 जिल्हे सोडून बाकीच्या सर्व जिल्ह्यात इथं खरीपचा पीक विमा इथं जमा झालेला आहे. तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर अशा पद्धतीने तुम्ही पीक विम्याची रक्कम जमा झाली की नाही चेक करू शकता. तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.